श्रावण महिना सुरू झाला की सणांची कशी रेलचेल असते आणि रक्षाबंधन म्हणलं की ओल्या नारळाची वडी झालीच पाहिजे की नाही. खुटखुटीत ओल्या नारळाची वडी कशी करायची यापूर्वी मी रेसिपी पोस्ट केली. ओल्या नारळाची वडी 2011 पासूनचे भरपूर व्हेरिएशन्स आहेत, जाऊन नक्की चेक करा. खवा घातलेली पण आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. 10 मिलियन सबस्क्रायबरचा टप्पा पटकन पार करायचा आहे, तर पटकन सबस्क्राईब करा. आता ही आहे ना अगदी रसरशीत वडी नाही करणार, पण बर्फी करणार आहोत. हलवाईच्या दुकानात मिळते ना तशी. बरं, बर्फी जरी असली तरीही आठवडाभर टिकणार. खुटखुटीत केली तर महिनाभर टिकते, पण ही अशी जरी केली तर 8 ते 10 दिवस टिकणार, याची खात्री मी तुम्हाला देते. आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे. मध्यम आकाराचं आहे, वापरण्याकरता सोयीचं आहे, त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे. पटकन ऑर्डर करा. तर सगळ्यात आधी 2 चमचे तूप घालायचं. सगळं तूप आहे ना असं तव्याच्या बुडाला पसरून घ्यायचं, म्हणजे वडी चिकटत नाही. तर यामध्ये 4 कप ओल्या नारळाचा खव घालते, मिसळून घ्यायचा. हा ओला नारळाचा खव किमान 7-8 मिनिटं तरी छान भाजून घ्यायचा, म्हणजे काय होतं वडी टिकायला मदत होते. तसंच तुम्ही लगोलग सगळं मिसळलं ना तर एकतर ओल्या नारळामध्ये पाणी खूप असतं आणि मग पाणी पण खूप सुटतं आणि बर्फीचं शेल्फ लाईफ पण कमी होतं. त्यामुळे असं 7-8 मिनिटं तरी भाजून घ्यायचा, पण रंग नाही बदलला पाहिजे, पांढरा शुभ्र राहिला पाहिजे. हा ओला नारळाचा खव भाजत आला बघा, हलकासा मोकळा मोकळा झाला आहे, सुटसुटीत, पण रंग अजिबात बदलू दिलेला नाही, सोनेरी पण नाही. आता 4 कप ओल्या नारळाचा खव आहे, तर यामध्ये आपण 2 कप साखर घालूया. साखर नारळासोबत मिसळून घ्यायची. आता तुम्ही विचार करत असाल 4 कप ओल्या नारळाचा खव आहे आणि 2 कपच साखर का बरं? काळजी करू नका, सांगते का बरं ते. आता काय करूयात, 1 कप मिल्क पावडर घेऊयात आणि यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आणि याचा छान घोळ तयार करायचा. मिल्क पावडरच्या गुठळ्या नाही राहिलं पाहिजे. मिल्क पावडरमध्ये ना बऱ्यापैकी साखरेचा अंश असतो, गोडवा असतो, म्हणून मग इथे यामध्ये साखर कमी घातली, कारण मिल्क पावडर आणि दुधामुळे ती बॅलन्स होणार आहे. आता हे मिल्क पावडरचं मिश्रण यामध्ये घालायचं. जवळपास कंडेन्स्ड मिल्क कसं असतं ना, अगदी तसं होतं हे. वा, ते मिसळून घ्यायचं. काय मस्त रंग आला आहे बघा. ही बर्फी खायला ना एकदम रिच आणि मेल्ट इन माउथ होते. आता हे मिश्रण हलकंसं एकसंध होईपर्यंत, खूप खुटखुटीत नाही करायचं, पण हलकं एकजीव होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता हे बर्फीचं मिश्रण झालं आहे, हे कसं ओळखायचं सांगते. याचा गोळा व्हायला सुरुवात झाली आहे, पण अजून गोळा झालेला नाही आहे, हलकंसं मोकळं मोकळं आहे. आता यातलं आहे ना थोडंसं मिश्रण घ्यायचं, डिशमध्ये काढून घ्यायचं आणि हे मिश्रण पूर्ण थंड करायचं. तोवर गॅस अगदी मी इथे मंद आचेवर केला किंवा गॅस बंद करून ठेवला तरी काही हरकत नाही. काय होतं ना, हे जर मिश्रण पुढे गेलं ना तर वडी अशी मऊ नाही होत, भुसभुशीत होते. त्यामुळे गॅस बंद करून जरी चेक केलं तरी काही हरकत नाही. चला आता मिश्रण बघूयात. पूर्ण थंड झालं आहे बघा आणि हे मिश्रण हातात घेतलं की आता छान असं लाडू वळलं जातं, गोलमटोल. याचा अर्थ हे छान शिजलं आहे. चला आता हे मिश्रण तयार आहे. इथे हा 5 बाय 8 इंचचा ट्रे देखील तयार आहे. यामध्ये बटर पेपर लावला आहे, म्हणजे बर्फी काढायला सोपं पडेल. थोडे पिस्त्याचे काप लावूयात, दिसायला फार गोड दिसतं अशी सजावट केली की. बदामाचे काप आणि अगदी थोड्याशा गुलाब पाकळ्या. ते कॉम्बिनेशन आहे ना, पांढरं आणि मध्ये थोडंसं लाल हिरवं, हे खूप 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 छान दिसतं. चला आता हे मिश्रण काढूयात. छान सगळं मिश्रण काढायचं आणि कडेपर्यंत पसरवून घ्यायचं ट्रेच्या. हे बघा, अशी कडेपर्यंत एकसारखी थापून झाली आहे. आणि आता ही पूर्ण सेट करण्यासाठी ठेवूयात. 1 तासाभरात होते सेट, फार वेळ नाही लागत. बरोबर अर्धा तास वडी सेट झाली. सुंदर दिसते, ओलसर आहे आणि जसं मी सांगितलं ही बर्फी आहे, खुटखुटीत वडी नाही, त्यामुळे ही ओलसर राहणार. साधी कड सोडवून घ्यायची आणि कडमध्ये ना कॉर्नर स्पेसिफिकली व्यवस्थित काढायचे.
कारण अडकली तर कॉर्नरलाच अडकते ते. आता हे उपडं करूयात. वा वा वा, काय दिसतंय या भन्नाट प्रकरण. मस्त वडी सुटली आहे आणि मस्त अशी रसरशीत दिसते. सुरेख अशी पांढरी शुभ्र झाली आहे. नजर नको लागायला इतकी ती देखणी झाली आहे. आता याच्या वड्या पाडूयात. सो मध्यभागी आधी कट करून घ्यायचं. कायम आहे ना मधात कट करायचं, म्हणजे मग वडी एकसारखी होते. आता अशी आडवी पण आधी मध्यातून कट करायची. पीस काढून बघूयात. आ हा हा, बघा छान रसरशीत झाली आहे, पण याच्या वड्या देखील छान पडल्यात. आतपर्यंत रसरशीत आहे, वड्या देखील मस्त पडल्यात. असं नाही की मऊ आहे त्यामुळे वडी पडतच नाही आहे. काय दिसतंय. वा 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 वा, काय दिसतंय. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.